नमस्कार. निलिमाज किचनमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे पुलाव. दिसायला पण खूप छान आणि खायला पण खूप भारी असा आपला पुलाव झालेला आहे. तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया. तर पुलाव बनवण्यासाठी इथे मी लासो बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ धुवून मी 15 ते 20 मिनिट भिजत ठेवलेला होता. पुलाव करण्यासाठी गॅसवर मी आता कुकर ठेवलेले आहे. यामध्ये तेल घालायचे आहे. तेल गरम झालं की जिरं आणि मोहरी घालूया. जिरं छान फुललं की यामध्ये ठेचून घेतलेलं आलं लसूण घालूया. आता कांदा घालायचा आहे. कांदा छान गुलाबी झाला की त्यामध्ये मी पाव वाटी शिमला मिरची आणि 1 वाटी टोमॅटो घालते आहे. हे सर्व आता 1 मिनिट परतून घेऊया. आणि टोमॅटो लवकर होण्यासाठी मी त्यात थोडं मीठ घातलेलं आहे. आणि आता यात 1 कापून घेतलेला बटाटा आणि 1 गाजर घातलेले आहे. अर्धी वाटी वाटाणे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घातलेले आहे. आता यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 1 चमचा धना पावडर घातलेली आहे. 2 चमचे लाल मिरची पावडर घातली आणि 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे. आणि आता हे सगळं चांगलं 1 ते 2 मिनिट परतून घेतलेलं आहे. आता हे चांगलं परतून झालं की त्यामध्ये मी धुवून भिजत घातलेले तांदूळ घालते आहे. आणि आता हे सर्व मी एकत्र करून घेते आहे आणि यात आपण गरम पाणी घालूया. तर इथे मी 1 वाटी तांदूळ असल्यास 2 वाट्या पाणी असं प्रमाण घेतलेलं आहे. तर आता इथे मी चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व एकजीव करून घेते आहे. आणि आता यात थोडी कोथिंबीर घालूया. आता कुकर बंद करून 2 ते 3 शिट्या करून घेते. तर आता आपला कुकर झालेला आहे आणि आता उघडून घेऊया. तर चवीला पण तेवढाच अप्रतिम आणि एकदम मस्त मऊसूत मोकळा आपला पुलाव बनून तयार झाला आहे. ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.